हे बघा चिकन कसं झालंय ते बघा, आणि अगदी गावठी कोंबडी खाल्ल्यासारखं वाटेल, अगदी गावठी कोंबड्यासारखी टेस्ट लागते ह्या चिकनला. नक्की ट्राय करा तुम्ही पण. चला आजचं जेवण आता तयार आहे. ही बघा ही अंडी आहेत, कांदा लिंबू भात केलाय, आज काय चपाती वगैरे नाही बनवली. आणि हे बघा हे स्किनवालं कल्स कोंबडीचं सुकं तयार आहे. या जेवायला. नमस्कार. आज शुभांगी क्रिएशन मध्ये आपल्याला बनवायचं आहे कल्स कोंबडीचं सुकं चिकन. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला. ही बघा ही कल्स कोंबडीचं चिकन आहे ना. आता हे आपण आता ना विदाउट ऑइलनी शिजत लावायचं ना, कारण का ह्या स्किनला कशी ते मांदा आहे ना, त्याच्यामुळे ह्याला गरज नाही आहे. त्याच्यामुळे असं नुसतंच आपण शिजत लावूया पहिले, त्याच्यात काही टाकायचं नाही आणि पटकन शिजते मग ते. हे बघा हे असं मांदा होतं ना 2-4 फोडी, त्या टाकल्यात मी कढईत. म्हणजे आता आपण जेव्हा चिकन टाकू ना तेव्हा ते कढईला चिकटायला नको म्हणून थोडंसं टाकून घेतलं, कारण ते चिकनला पण पूर्ण मांदा आहे, त्याच्यामुळे तेलाची गरज नाही आहे. आता या तेलामध्ये नाही बघा तेल सुटलं. आता त्याच्यामध्ये चिकन टाकूया आणि बाकी काहीच नाही टाकायचं त्याच्यात. आता ते पूर्ण ते तेलावर शिजवून घेऊया. हे पेस्ट असते ना शिजायला वेळ जातो, म्हणून ते तेलावर शिजवलं की जरा पटकन तरी शिजेल. हे बघा हे कल्स कोंबडीमध्ये ना अंड्यांची अशी जाळी असते. आता ही सर्व ही बघा ही अशी हे असते. हे आता कापून घ्यायचं आणि ते मी आता चिकन शिजायला टाकलंय त्याच्यामध्ये. कापून झालं की मग टाकू त्याच्यामध्ये. हे बघा हा पेठा आहे, काळजी पेठा, सगळे अंडे. हे बघा ही अंड्यांची जाळी, ही आता टाकूया आपण हे कापून. आता आपण ना त्याच्यामध्ये ही जाळी मी कापली अंड्यांची ती टाकूया. ही बघा ही अशी कापून घेतली आणि ही अंडी आहे ती नंतर टाकूया हे शिजल्यावर. पण ही जाळी टाकूया कारण का जाळी शिजायला वेळ जाते ना म्हणून. ही बघा ही अंडी आहेत आणि ही बघा हे कसं एकदम नरम नरम आहे ना हे, त्याच्यामुळे ही नंतर टाकूया. ते सगळं मिक्स करूया आणि पुन्हा झाकण ठेवूया. ऑटोमॅटिक त्याला पाणी सुटलंय आणि खाली आता ते तेल पण आहे पाण्यामध्ये, त्याच्यामुळे हे करपणार नाही आणि पटकन पण शिजेल. झाकण ठेवूया. कल्स कोंबडी शिजायला म्हणजे अगदी बोकडाच्या मटणासारखा वेळ जातो. हे असं केलं तर निदान त्याच्यापेक्षा कमी वेळ जाईल. आणि कुकरला लावली तरी हो मग पण शिजते पटकन, पण कुकरच्या टेस्टमध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक पडतो ना, म्हणून मी अशी लावली. आता आपण थोडंसं तेल टाकूया. कांदा आणि टोमॅटो तळायचं आहे ना. बस आता कांदा पहिला टाकूया, कांद्याला वेळ जाईल म्हणून पहिला कांदा टाकूया, नंतर मग आलं लसूण टाकू. थोडासा परतून झाला काय आपल्याला खोबरं नाही टाकायचं, विदाउट वाटणाचं बनवायचं आहे चिकन. आता ह्याच्यामध्ये आलं लसूण ठेचून घेतलाय तो टाकूया आणि थोडासा परतून झाला तर मग टोमॅटो टाकूया. आता टोमॅटो टाकूया. आता हे चिकन शिजत आलंय. आता ह्याच्यामध्ये ना मीठ टाकूया. खडा मीठ टाकलंय आणि आता हळद हिंग पण टाकून घेऊया.
याला ना वरती झाकणात पाणी ठेवलं ना परातीत, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक त्याला आतमध्ये पाणी सुटलंय. ते पुन्हा झाकूया म्हणजे पाणी सुकेल पण त्यातलं ना अजून शिजेल, त्याच्यात मीठ वगैरे व्यवस्थित त्याला लागेल. हे अगदी गावठी कोंबडीसारखं लागतं, म्हणजे गावठी कोंबडी जशी लागते ना तसं हे कल्स कोंबडीचं लागतं. आणि सेम तसंच असतं, हे कडक पण तसंच असतं, शिजायला वगैरे वेळ जातो. पण जर रस्सा केला तरी चांगलं लागते आणि सुकं केलं तरी पण चांगलं लागते. आणि आता मी खोबरं नाही टाकत, पण तुम्हाला पाहिजे तर खोबरं पण टाकू शकताय. आणि हे खरंच छान लागते, टेस्टी होते एकदम. करून बघा. आणि आता माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आता ही अंडी पण आपण टाकूया कारण हे शिजत आलंय ना मला. आता थोडंसं मीठ टाकलं कांद्यावर, कारण आपण चिकनमध्ये टाकलंय ना म्हणून. आता गरम हे चिकन मसाला टाकूया त्याच्यात. चिकन मसाला टाकला आणि आता आपला घरगुती मसाला आहे तो टाकूया. हे सगळं शिजवून घेऊया आणि त्याच्यात मी गरम पाणी केलं झाकणात जरासं ठेवलं होतं ना चिकनवर, ते ओतूया गरम गरम आणि चांगलं ते शिजवून घेऊया. हे बघा आता पाणी पण कमी झालं याचं. आणि ही बघा ही अंडी अशी झाली ती एकदम नरम नरम होती ना, मग अशी कडक झाली. आता हे लेग पीस पाहिजे तर आजला ते काढून ठेवते आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये वाटून टाकूया. वाटण नाही, कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही बनवली ती टाकूया. कांदा टॅमॅटो शिजवून घेतला आहे तेलावर, विदाउट वाटणाचा बनवायचा ना आपल्याला. काढून ठेवले, त्याला काय बनवायचं आहे. हे डायरेक्ट आपण याच्यामध्ये ओतूया. हे सगळं मिक्स करून घेऊया. थोडं शिजवून घेऊया आणि मग नंतर गॅस बंद करूया, पाणी आटेल जरा. हे बघा आपलं चिकन तयार झालं. ही अंडी वगैरे पण शिजली आहे ना. हे बघा मस्त चिकन सुकं तयार झालं विदाउट वाटणाचं. आता कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. गॅस बंद करूया. चला आजचं जेवण आता तयार आहे. ही बघा ही अंडी आहेत, कांदा लिंबू भात केलाय. आज काय चपाती वगैरे नाही बनवली. आणि हे बघा हे स्किनवालं कल्स कोंबडीचं सुकं तयार आहे. या जेवायला.
हे आहे पाचूचं झाड. आता पाचू फुललंय बघा मस्त आणि वास पण छान येतोय.